महोदय, मी आपले आणि माझ्या पक्षाच्या नेत्या आदरणीय सुप्रियाताईंचे धन्यवाद देतो की मला विकसित भारत जी रामजी विधेयक 2025 वर बोलण्याची संधी दिली। अध्यक्ष महोदय, मी आज या सभागृहात विकसित भारत जी रामजी हे विधेयक 2025 वर माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आदरणीय शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने विचार मांडण्यासाठी उभा आहे। अध्यक्ष महोदय, या विधेयकाचे नाव वाचल्यानंतर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवती की या सरकारला कामापेक्षा नावाचे राजकारण करण्यामध्ये अधिक रस आहे। अध्यक्ष महोदय, यूपी सरकारच्या काळात जेव्हा ही योजना सुरू झाली तेव्हा तिला महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना असे नाव देण्यात आले होते। महात्मा गांधींचे नाव या योजनेला देण्यामागे एक विचार होता, खेड्याकडे चला आणि ग्रामीण भागाचा विकास। पण आज हे सरकार केवळ राजकीय हेतूने प्रेरित होऊन राष्ट्रपित्यांचे नाव या योजनेवरून पुसून टाकण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्याला जी रामजी असे नाव देत आहे। अध्यक्ष महोदय, नावे बदलण्याने मजुरांचे नशीब बदलत नाही, तर त्यासाठी प्रामाणिकपणे अंमलबजावणी करणे गरजेचे असते। अध्यक्ष महोदय, या विधेयकात 125 दिवसांची फसवी घोषणा केली गेली आहे। महोदय, सरकार 125 दिवसांचे रोजगारांची भाषा करत आहे, पण वास्तव काय आहे? आज अनेक राज्यामध्ये मजुरांना वर्षाला 50 दिवसही काम मिळत नाही। जुन्या योजनेतील 100 दिवसांचे काम 11 वर्ष पूर्ण देऊ न शकणारे हे सरकार 125 दिवसांचे आश्वासन कोणाला देत आहे? ही केवळ निवडणुकांचा इव्हेंट करण्याची तयारी आहे। अध्यक्ष महोदय, हे बिल रोजगार देण्यासाठी आहे की लोकशाही दिशाभूल करण्यासाठी? देश आज अमृत काळात आहे असे सांगितले जाते, पण वास्तव असे आहे की देशातील युवक बेरोजगार आहे, ग्रामीण भागात काम नाही, शहरात महागाई वाढत आहे आणि असंघटित कामगार जगण्यासाठी झगडत आहे। देशातील युवक बेरोजगार आहे, ग्रामीण भागात काम नाही, शहरात महागाई वाढत आहे आणि असंघटित कामगार जगण्यासाठी झगडत आहे। अध्यक्ष महोदय, या बिलामध्ये कुठेही रोजगारांची कायदेशीर हमी दिलेली नाही। मग सरकार काय सांगत आहे? मिशन राबवू, प्रोत्साहन देऊ, संभाव्यता निर्माण करू, पण युवकांना संभाव्यता नकोत, नोकऱ्या हव्या आहेत। जोपर्यंत कायदेशीर हमी नाही तोपर्यंत हे बिल केवळ घोषणांचा ढीग आहे। अध्यक्ष महोदय, निधीशिवाय मिशन म्हणजे थट्टा। हे मिशनसाठी स्वतंत्र स्पष्टता आणि निधी कुठे आहे? उत्तर कुठेच नाही। निधी नसेल तर प्रशिक्षण केंद्र कसे चालतील? ग्रामीण रोजगार कसा निर्माण होईल? महिला स्वयंरोजगारांसाठी कसा वाढेल? हे बिल म्हणजे इंजिन नसलेली विकासाची गाडी असल्यासारखं वाटतं। युवकांची फसवणूक, कौशल्य देऊन बेरोजगार। अध्यक्ष महोदय, सरकार मोठ्या आवाजात कौशल्य विकास बोलते, पण प्रश्न असा आहे की कौशल्य मिळाल्यावर नोकरी कुठे आहे? आज लाखो युवक प्रशिक्षण घेऊन बेरोजगार आहेत। हे बिल प्रशिक्षित बेरोजगार निर्माण करत आहे। स्थानिक उद्योग, शेती, MSME यांच्याशी कौशल्याचा मेळ नाही। अध्यक्ष महोदय, खाजगीकरणाचा अंधविश्वास। या बिलात रोजगार निर्मितीची जबाबदारी खाजगी कंपन्यांवर सोपवलेली आहे, पण सरकार स्वतः सरकारी नोकऱ्या भरत नाही। खाजगी कंपन्या नफा पाहतात, पण सामाजिक जबाबदारी सरकारची असते, ही जबाबदारी सरकार झटकते आहे। अध्यक्ष महोदय, असंघटित कामगार 90% भारत दुर्लक्षित। माननीय अध्यक्ष महोदय, देशातील 90% कामगार संघटित क्षेत्रात आहेत, पण या बिलात त्यासाठी सामाजिक सुरक्षा नाही, पेन्शन नाही, आरोग्य विमा नाही, किमान वेतनाची हमी नाही। अध्यक्ष महोदय, सर्वसामान्य आज हा विकसित भारत नाही, तर सर्वसामान्य भारतीयांना अन्याय करणारा अन्यायी भारत वाटत आहे। अध्यक्ष महोदय, महिला, ग्रामीण, आदिवासी भारत फक्त कागदावरच। महिलांना रोजगार नाही, ग्रामीण युवकांना संधी नाही, आदिवासी भागांचा विकास नाही। हे सगळे शब्द आहेत, फक्त ठोस कृती नाही। स्वयंसहायता गट, शेतमजूर, स्थलांतरित कामगार हे सगळे या बिलात अपेक्षित आहे। अध्यक्ष महोदय, या राज्य सरकारचा दुय्यम वागणूक, रोजगाराची समस्या स्थानिक असते, पण राज्य सरकारना अधिकार नाहीत।
हे सगळे निर्णय केंद्रात घेतले जात आहे. हे संघराज्य व्यवस्थेवर आघात आहे. एकच मिनिट राहिला. अध्यक्ष महोदय, आमचा स्पष्ट आणि ठाम मागण्या. माननीय अध्यक्ष महोदय, जर सरकार खरोखर गंभीर असेल तर प्रत्येक कुटुंबासाठी रोजगाराची कायदेशीर हमी द्या. मिशनसाठी स्वतंत्र, पुरेशा आणि कायमस्वरूपी निधी द्या. कौशल्य प्रशिक्षण थेट रोजगाराशी जोडा. सरकारी नोकऱ्या तात्काळ भरा. असंघटित कामगारांना पूर्ण सामाजिक सुरक्षा द्या. राज्य सरकारांना अधिकार द्या. जोपर्यंत या मागण्या होत नाही तोपर्यंत हे बिल आम्हाला मान्य नाही. भारतीय जनतेला कसा भारत हवाय? विकसित भारत हवाय, पण बेरोजगार, उपेक्षित, असुरक्षित नको. धन्यवाद. जय शिवराय. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.